नमस्कार, जनता का रक्षक न्यूज चॅनल महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहोत आपला जिल्हा आपल्या गावी. पिछले 3 दिन से महाराष्ट्र में बंडेरा अमरावती जिले के बंडेरा मतदार संघ के विधायक जो पिछले 3 दिन से हॉस्पिटल में एडमिट थे और हॉस्पिटल में एडमिट होने के बाद जो हमारे यहाँ के गवर्नमेंट हॉस्पिटल है उसके सीएस को फोन किया गया, रात में फोन किया, डॉक्टर को बुलाए गए और जब 102 103 बुखार था और बॉडी का सीवियर पेन था उन्हें, जब 102 बुखार होने के बाद हमने उनको बोला कि सुबह आकर थ्रोट स्वैब ये लेकर जाके उसे टेस्ट करना कोविड-19 का बहुत जरूरी है, बिकॉज जो सिम्टम्स जो चीजें हमें दिख रही हैं उसकी टेस्ट होनी बहुत जरूरी है, क्योंकि पिछले कई दिनों से हम लोगों के अंदर मिलना जुलना थोड़ा सा ज्यादा था और लोगों की मदद करते करते उनको जब बुखार आया रात में 4 बजे तो हमने थ्रोट सैंपल दिया उन्हें. थ्रोट सैंपल देने के बाद दूसरे दिन 24 घंटे के बाद हमने थ्रोट सैंपल के लिए एम्स से मुझे फोन आया, तो मैंने उनको पूछा कि भाई इसका रिजल्ट क्या है, इट इज पॉजिटिव और इट इज नेगेटिव. तो उन्होंने एम्स के डॉक्टर ने मुझे बताया कि आपका थ्रोट सैंपल जो लिया है वो करेक्ट नहीं है. एक विधायक का और एक मेंबर ऑफ पार्लियामेंट का थ्रोट स्वैब लेते हैं और वो करेक्ट नहीं लेते हैं. मुझे बताइए कि हमारे जिले में, आज अमरावती जिले में, महाराष्ट्र में ये जिला है और ये जिले में जितने भी पेशेंट अभी तक हमारे जिले में मिले हैं वो सब मरने के बाद मिले हैं. एक भी जिंदा पेशेंट हमारे यहाँ पे कोरोना का डिटेक्ट नहीं किया डिटेन, और उसे कभी आइसोलेशन वार्ड में नहीं रखा. मरने के बाद 4 दिन के बाद पता लगता है कि कोरोना पेशेंट है. तो हमारे यहाँ पर जो जिला अधिकारी हैं, जो कलेक्टर है और हमारे सीएस हैं, वो फेलियर है, क्योंकि हर पेशेंट की मरने की इंतजार वो कर रहे हैं. अगर एक विधायक और एक एमपी के साथ में ऐसा व्यवहार होता है और ऐसी सैंपलिंग होती है तो हमारी जो अमरावती जिले में रहने वाले हर गरीब लोग जो सैंपलिंग के लिए जाते हैं तो ये कैसे विश्वास माना जाए कि उनका सैंपलिंग करेक्ट हो रहा है. तो ये चिंता यहां से शुरू होती है और मुझे लगता है कि आज तक की जो रिपोर्टिंग हमें ये लोग दे रहे थे कि इतनी सैंपलिंग हुई है, इतनी टेस्ट हुई है, इतने डिटेन हुए हैं, इतने रिजेक्ट हुए हैं और इतने लोगों को आइसोलेशन वार्ड में रखा है, उसी विश्वास में हम चल रहे थे. पर आज जब हमारे साथ ऐसा हुआ है तो मैं इनके रिपोर्ट पे जिला अधिकारी के बातों में किस तरीके से विश्वास रखना और सीएस के, तो मैं 100% आज मुख्यमंत्री हमारे महाराष्ट्र के और हमारे सेंटर के हेल्थ मिनिस्टर, इनसे जरूर बात करूंगी और इस विषय पे बहुत जरूरी सीरियस चर्चा होनी बहुत जरूरी है, क्योंकि पेशेंट और हमारी जनता को अगर बचाना है तो ऐसे लोगों के हाथ से बचाना बहुत जरूरी है. हॅलो. हाँ मैडम, एक 10-15 मिनिटात थोडीसा गाडी येते स्वाब घ्यायसाठी. नहीं काल से रिपोर्टचा सीएस साहेब क्या हुआ वो बताओ मुझे पहले. नाही, ते त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांनी तिथे लावलं, डबल लावलं पण ते डिटेक्ट होत नाही आहे म्हणून त्या सॅम्पल. नहीं मेरे को एक बात बताओ सीएस साहेब, तुम्ही गवर्नमेंट हॉस्पिटल रन करत आहे पूरे डिस्ट्रिक्ट के, तुम सीएस हैं. मला एक तुम्ही गोष्ट सांगा कि तो जो कल सैंपल लिया मेरा भी और एमएलए का भी, उसका क्या हुआ मेरे को बताओ. नाही, त्यांचाच फोन आला होता, तुम्हाला पण बोलल्या म्हणे त्यांनी ते सॅम्पल रन केलं तर त्यात ते जे आरएनए स्ट्रँड त्याला दिसत नाही आहे. नहीं सैंपल लिया नहीं बराबर. नाही, आता मॅडम असे आता रोजचे असे 2-4 येतात. आता एक असे काही सॅम्पल आहेत की ज्यात आपण म्हणजे हे केल्यानंतरही हे होऊन राहिलं, काय होऊन राहिलं म्हणजे इनकन्क्लुजिव्ह असं ते रिपोर्ट करून नाही. पण इनकन्क्लुजन कसे घेत आहे मला ते सांगा, की तुम्ही जे सॅम्पल घेत आहे, जर आमदार आणि खासदारचे सॅम्पलिंग तुम्ही बरोबर घेत नसाल तर साधारण व्यक्ती तर मरणारच आहे. किती लोक मग फिरत असेल आमच्या जिल्ह्यात. असं नाही होऊन राहिलं म्हणजे असे. अरे बाबा सीएस साहेब मला एक उत्तर तुम्ही द्या बरोबर. मला आय नीड आन्सर फ्रॉम यू. वेन यू कॅन नॉट डिटेन प्रॉपर अ सॅम्पल from MLA and MP sample has not been taken properly, then how a normal person can be sure that sample has taken properly in your hospital? Tell me that. नाही, तुम्ही जे म्हणता बरोबर आहे, पण आता आमचा जो अनुभव आहे काय बरोबर आहे.
मला काही समजून नाही राहिलं काय नाही मॅडम पण बोलल्या, माझ्याशी बोलल्या, तुमच्याशी पण बोलल्या म्हणे. नाही माझ्याशी बोलल्या. मी तुम्हाला उत्तर विचारत आहे की जर एक आमदार आणि एमपीचं मेंबर ऑफ पार्लिमेंटचं सॅम्पल जर तुमच्याकडनं बरोबर घेत नसाल तर साधे जे सुदे लोक आमच्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांचे सॅम्पलिंग बरोबर होत आहे. कुठनं मी विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर सांगा. नाही मॅडम असं नाही म्हणता येईल आपल्याला, कारण कसं म्हणता येईल? अरे मला तुम्ही सांगा कसं म्हणता येईल? जर तुम्ही सॅम्पल माझा खासदाराचं सॅम्पल बरोबर घेत नाहीये, आमदाराचं सॅम्पल तुम्ही बरोबर घेत नाहीये आणि मी एम्स वाली मॅडम सोबत नागपूरचे जे एम्स आहे जे मीना मॅडम आहे त्यांच्यासोबत डॉक्टर सोबत बोलली मी, तुमचा फोन तर मला आला नाही. तुमचं कर्तव्य नाही काय? एक मिनिट सीएस साहेब, मी आतापर्यंत सगळं तुमचा बर्दाश्त केला. मी सीएस साहेब नाही, सीएस साहेब माझी ऐका, मी आतापर्यंत तुमचं सगळं बर्दाश्त करून घेतलेलं आहे. पण याच्यानंतर मी जर तुम्ही खरी माहिती आम्हाला देत नसाल जिल्ह्यात काय चालू आहे, जर माझं खासदाराचं आणि आमदाराचं सॅम्पलिंग तुम्ही बरोबर घेतला नाही आणि एम्सची मॅडम मला फोन करून मी विचारत तिला की भाई इथे असं सॅम्पल दिला होता आतापर्यंत तिची रिपोर्ट आली नाही, तर मॅडम मला सांगत की सॅम्पल तुमच्या सीएसच्या इथून बरोबर आला नाही म्हणे, सॅम्पल बरोबर घेतला नाही गेला म्हणे. त्याच्या मला बोलल्या त्यांनी मला हे पण सांगितलं की तुमच्याशी बोलल्या आणि मी मग रिपीट सॅम्पल करायसाठी परत इथे. सीएस साहेब माझ्यासोबत बोलण्याचं काही कामच नाहीये. माझा प्रश्न तुम्हाला एक आहे, तुम्ही पूर्ण डिस्ट्रिक्टचे सीएस आहे, मग एक हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं तुम्ही रन करत आहे. जर तुम्ही आमदार आणि खासदाराचं सॅम्पल तुम्ही बरोबर घेत नसाल तर तुम्ही समोर नॉर्मल व्यक्तीचं तुमच्या हॉस्पिटलमध्ये तुमचे अंडरगो मध्ये तुम्ही नॉर्मल लोकांचे सॅम्पल कसे घेत असाल? तुम्ही ते उत्तर द्या मला. नाही तर मी आत्ता येईन इरविनमध्ये आणि तिथे पत्रकार परिषद घेईन आणि पूर्ण मी सांगाल. तुमचं मॅडम बरोबर आहे, 100% मी घरी तुमची कंप्लेंट करणार आहे. नाही सीएस साहेब, दिस इज ऍक्च्युअली गोइंग व्हेरी रॉंग. तुम्ही जर मला उत्तर देऊ शकत नाहीये आणि तुमचं कर्तव्य नाहीये काय की तुम्ही फोन करून मला सांगावं म्हणून? नाही आता मी जिसूला फोन लावतो की गाडी पाठवतो आहे, मॅडमला सांगतो मी डायरेक्ट म्हटलं नाही तुमची वरपर्यंत मी कंप्लेंट करी. तुम्ही सगळे लोक एकदम मतलब काही जबाबदारी तुम्ही घेत नाहीये, बरोबर काही जबाबदारी नाहीये, तुमचं कर्तव्य नाहीये का? जर आमदार आणि खासदार एक जगा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भरती आहे, त्यांची बॉडी पेन होतं, त्यांना ताप आहे, 102 ताप आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे की मी सकाळी 5 वाजता आपल्याला फोन केला आणि तुम्हाला माहिती दिली की असं असं आम्हाला होत आहे म्हणून, असं आमदार साहेबांना होत आहे. तुमचं कर्तव्य नाही का एकदा वापस येणं आणि त्यांची माहिती घेणं म्हणून? नाही मी माहिती घेतली मॅडम, काकाणीशी मी रोज 1-2 तासाला बोलत आहो. तुम्ही लागला काकाणी साहेबांशी हे करू शकता. मी त्यांच्याशी चौकशी करतोय. मी डायरेक्ट यासाठी करत नाही की आपण जनरली संपर्क टाळतो म्हणजे हे होईपर्यंत. नाही तुम्ही संपर्क टाळता. जे सॅम्पल घेणारे तुमचे आले आहेत तेच घाबरू सॅम्पल घेत आहे. जर आमचं सॅम्पल घाबरू घेत असाल तर बाकी लोकांचे सॅम्पल कसे होईल? मला तर या पद्धतीने वाटत की अमरावती जिल्ह्यामध्ये जे 5-6 पेशंट तुम्ही दाखवते की डिटेन झालेले आहे, मला वाटतं किती लोक असंच फिरत असाल? खोटी माहिती देतात मग तुम्ही सगळे. नाही आपल्याकडे मॅडम लिस्ट आहे, लागल्यास मी तुम्हाला सगळी लिस्ट हे करून दे. अरे बाबा सीएस साहेब, मला एक गोष्टी तुम्ही सांगा, मी याच्यावर कशी विश्वास करू? जर तुम्ही मला आमचे सॅम्पलची रिपोर्ट जर तिथे सॅम्पल बरोबर गेला नहीं आणि नागपुर के एम्स की मीना मैडम का मला सांगून राहिल्या, मीना मैडम मुझे बता रही कि आपका सैंपल बराबर लिया गया नहीं है, पहली बार हमने चेक किया तो वो सैंपलिंग में कुछ निकला नहीं क्योंकि अच्छे से सैंपल नहीं लिया है और दोबारा मैं डालने की कोशिश कर रही हूँ तो 5-6 चार्ज और लगेगा और आता तुम्ही सांगता की मी परत घ्यायला पाठवून राहिलो. त्यांनीच मला फोन करून सांगितलं मॅडम आणि म्हणूनच मग मी तर बाकी लोकांचं कसे होणार आहे? बाकी लोकांची सॅम्पलिंग कशी होणार आहे? कशी होत असेल? मला तुम्ही मी इरविन नाही नाही माझे ऐकून घ्या, मी इरविन नाही, मला पूर्ण माहिती द्या आणि चालेल पूर्ण माहिती द्या मला. हो नक्की.